नमस्कार मंडळी, मी अतुल चव्हाण मंडल न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मंडळी, अमरावतीकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि खरं तर समाधानकारक बाब येत्या काळात होणार आहे। सध्या मी उभा आहे अमरावती बस स्थानकावर। अमरावती बस स्थानकाचा येत्या काही महिन्यात कायापालट होणार आहे ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली असेलच। जवळपास 26 कोटी रुपयांच्या निधीतून अमरावती बस स्थानकाचं संपूर्ण नूतनीकरण करण्यात येत आहे, ज्यामध्ये अमरावतीमध्ये बस स्थानकावर नवीन फलाट होणार आहेत, नवीन प्रतीक्षा कक्ष होणार आहेत आणि अशा सर्व सोयी सुविधांनी युक्त सुसज्ज असं नवीन अमरावती बस स्थानक अमरावतीच्या नागरिकांसाठी खुलं होणार आहे। या संदर्भात आम्ही येथील नागरिक असतील, दुकानदार असतील, अमरावती बस डेपोचे आगार व्यवस्थापक असतील, चालक वाहक संघटना असतील, या सर्वांशी आम्ही जाणून घेतले त्यांच्याकडून त्यांच्या अपेक्षा अमरावती बस स्थानकाबद्दल। चला तर नेमके ते काय म्हणालेत बघूया। अमरावती येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतीला 59 वर्ष पूर्ण झाली आहे। या इमारतीचे भूमिपूजन महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते 21 नोव्हेंबर 1965 रोजी झाले होते। त्यावेळी हे बसस्थानक बांधण्यासाठी अंदाजे 60 ते 70 लाख रुपयांचा खर्च आल्याचे सांगण्यात आले। मात्र आता या इमारतीचे वय झाले आहे। दिवसेंदिवस अमरावती बसस्थानकावरील प्रवाशांची वाढती संख्या व अन्य अडचणी लक्षात घेता एसटीच्या विभागीय नियंत्रक कार्यालयाने बसस्थानकाची नवीन सुसज्ज इमारत बांधकामासाठी सुमारे 15 कोटी 21 लाख रुपयांचा निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे। मात्र या निधीत बसस्थानकाचे नव्याने बांधकाम पूर्ण होऊ शकणार नाही। त्यामुळे विभाग नियंत्रक कार्यालयाने वरिष्ठ स्तरावर 26 कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव सादर केला आहे, ज्याला आता मंजुरी मिळाली आहे। सध्या अमरावती बसस्थानक हे 3.5 एकर जागेवर पसरले आहे। यामध्ये बसस्थानकात किरकोळ कामासाठी कार्यशाळा, आगार व्यवस्थापकांचे कार्यालय, डिझेल पंप, चालक वाहकांसाठी विश्रामगृह आदींचा समावेश होतो। अमरावती बसस्थानकातून दिवसभर बसच्या 1200 ते 1500 फेऱ्या होतात। त्यापैकी 65 गाड्या अमरावती बसस्थानकाच्या मालकीच्या आहे। अमरावती बसस्थानकात चालक 121, वाहक 119, यांत्रिक 49, प्रशासकीय 35 असे एकूण 324 कर्मचारी कार्यरत आहेत। सध्या स्थितीच्या बसस्थानकासाठी 60,000 स्क्वेअर फूट जागा असून त्यामध्ये केवळ 10च फलाट आहे, तेही अपुरे पडतात। परिणामी प्रवाशांना गर्दीच्या वेळी गैरसोयीचा सामना करावा लागतो। याशिवाय बसस्थानकाच्या छतालाही वारंवार डागडुजी करावी लागते आहे। छताचा काही भागही ढासळला आहे, तर पावसाळ्यात छताला गळती सुद्धा लागते। यामुळे प्रवाशांना बसण्यास अडचणी निर्माण होतात। ही परिस्थिती लक्षात घेता सन 2023-24 मध्ये राज्यातील इतर काही बसस्थानकांसोबतच अमरावती बसस्थानकाच्या बांधकामासाठी 15.21 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली होती। मात्र सध्या आहे तेवढ्याच जागेत नवीन बसस्थानक तयार करून विशेष फायदा होणार नाही। त्यामुळेच नागपूर अधिवेशनादरम्यान आमदार सुलभाताई खोडके यांनी तत्कालीन परिवहन मंत्री दादासाहेब भुसे यांच्यासमोर अमरावती बसस्थानकाचा मुद्दा उपस्थित करत येथील समस्येविषयी त्यांना अवगत केले। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आमच्या अमरावती शहरामध्ये मध्यभागी बसस्थानक आहे आणि हे 70 वर्षाचं जुनं आहे। शिकस्त झालंय की त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांना पावसाळ्यामध्ये उभं राहता येत नाही, बसता येत नाही, विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे। म्हणून अमरावती शहरामध्ये नवीन बसस्थानक बनत असताना जे असणारं गॅरेज आहे त्याच्यासोबत असणारे जे बसस्थानक आहे, या दोन्ही मिळून एक नवीन प्रस्ताव पाठवला आहे। त्याला आपण लवकरात लवकर मान्यता देणार का आणि किती दिवसात त्याचे आपण काम चालू करणार? मंत्री महोदय उत्तर। एकंदरीत सगळ्या सभागृहाच्या ज्या भावना आहेत, येणाऱ्या 2 महिन्याच्या आत संपूर्ण राज्याच्या बस स्थानकांचं चित्र कसं बदलेल त्या दृष्टिकोनातून एक निर्णायक निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात। यावर दादासाहेब भुसे यांनी एक समिती गठीत करत त्या समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते। गेल्या 10 सप्टेंबरला आदेश जारी करत 26 करोडच्या निधीसाठी मान्यता देण्यात आली आणि मुंबई येथील एसटी महामंडळाच्या स्थापत्य विभागाच्या एका पॅनलची नियुक्ती करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय। आता अगदी काही महिन्यांमध्ये अमरावती बसस्थानकाचे काम सुरू करण्यात येणार आहे। नवीन प्रस्तावानुसार बसस्थानकाच्या शहरी भागासाठी समोरील बाजूने 10 व मागील बाजूने 10 असे, तसेच ग्रामीण भागात जाणाऱ्या बससाठी स्वतंत्र 5 असे एकूण 25 फलाट प्रस्तावित केले आहेत। मध्यवर्ती बसस्थानक येथे सध्या असलेले आगार व्यवस्थापक कार्यालय तसेच तात्पुरती कार्यशाळा मध्यवर्ती बसस्थानकाऐवजी तपोवन कार्यशाळा परिसरात स्थलांतरित करण्यात येणार आहे आणि नवीन बसस्थानकात नवीन फलाट, प्रवाशांसाठी प्रतीक्षा कक्ष, नवीन प्रसाधनगृह, कर्मचाऱ्यांसाठीचे नवीन कार्यालय, वाहनतळ असे मिळून संपूर्ण नवीन सोयी सुविधांनी युक्त असे बसस्थानक लवकरच अमरावतीकरांच्या सेवेसाठी तयार होणार आहे।
या संदर्भात आम्ही बसस्थानक आगार व्यवस्थापक, विभाग नियंत्रक, वाहतूक शाखा प्रमुख, चालक वाहक संघटना तसेच स्थानकावरील कर्मचारी, येथील दुकानदार यांच्याशी सविस्तर चर्चा करून नवीन बसस्थानकाबद्दलच्या त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. मी शैलेंद्र रामटेके, शाखा अभियंता, स्थापत्य शाखा अमरावती. अमरावतीमध्ये बसस्थानक जे आहे आपलं सेंट्रलाइज बस स्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक जे आहे साधारण 50 वर्ष जुनं बसस्थानक आहे. 50 वर्ष जुनं असल्यामुळे बरेचदा तिथे बिल्डिंग रिनोव्हेशनसुद्धा झालेलं आहे याआधी, परंतु रिनोव्हेशन होऊन सुद्धा बरेचदा आता गेलेल्या पाऊस काळात वगैरे पडझड होणे किंवा इमारत जी आहे ती शिकस्त झाली आहे. त्यामुळे शासनातर्फे सध्या 14,52,00,000 रुपयाचा निधी इथं प्राप्त झाला आहे, ज्यामध्ये जुनं बसस्थानक जे आहे ते 11 फलाटांचं होतं. आता ते नवीन प्रस्तावात 25 फलाटांचं असं बसस्थानक होणार आहे, ज्यामध्ये 20 बसस्थानकं जे आहेत तर ते याच्यासाठी आहेत आपल्या शहरीसाठी आणि 5 जे आहेत तर ते ग्रामीणसाठी. तर त्यामुळे या बसस्थानकात सुसज्ज वेटिंग हॉल, त्याच्यानंतर पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह, TI आणि स्टाफसाठी बाकीचे ज्या रूम्स जे असतात आस्थापना त्या आहेत. त्याच्यानंतर उपहारगृह, फळ दुकान, पुस्तक दुकान, या सगळ्या बाबी तिथे कन्सिडर करून भव्य दिव्य बसस्थानक आता सध्या तयार होण्याच्या स्थितीत आहे. सध्या आपल्याला प्रमाच आलेली आहे, त्याच्यामुळं ड्रॉइंग आणि डिझाईन्स जे आहे तर ते अद्याप फायनलाइज व्हायचे आहेत. ते फायनलाइज करून लगेच पुढची जे कार्यालयीन कारवाई आहे ते करण्यात येईल. तर कसं आहे की आपल्या इथं जे आगार आहे म्हणजे अमरावती आगार, ते अमरावती आगार शिफ्ट करून आपण जिथं आपली तपोवनमध्ये जागा आहे तिथं आपण ते शिफ्ट करणार आहे. त्यासाठी सुद्धा शासनाचा निधी आपल्याला आलेला आहे. तर त्यामुळं पूर्णची पूर्ण जागा वापरून भव्य दिव्य बसस्थानक म्हणजे मध्यवर्ती बसस्थानक असल्यामुळे तिथं आत्ताची वर्दळ जर तुम्ही पाहिली तर बसेस आणि चढ उतार करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप जास्त आहे, ज्यामुळे हे करणं फार फार गरजेचं आहे की नाही. आणि त्यामुळे विषय असा आहे की आपण आगाराची जी इमारत आहे ते सुद्धा तोडून ती सुद्धा तपोवन येथे शिफ्ट करणार आहे. आपली जी वर्कशॉपची जिथं जागा आहे, आपली विभागीय कार्यशाळेच्या समोर जी जागा आहे तिथे याचं शिफ्टिंग होणार आहे. मी बाळू रामराव तेटू, सहाय्यक वाहतूक अधीक्षक या पदावर अमरावती आगारात मागील 7 महिन्यापासून कार्यरत आहे. या निधीमधून जर बसस्थानकाचे बांधकाम झाल्यास सर्वसामान्य प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध होऊ शकतील. त्याचप्रमाणे जीर्ण झालेल्या इमारतमध्ये प्रवाशांना जो काय धोका वाटतो तो पण त्यांच्या मनात राहणे आणि एकंदरीत त्यांचा प्रवास सुखाचा होईल या दृष्टीनेच ST महामंडळाचे प्रयत्न आहे. तुम्ही प्रवाशांचं सांगितलं, पण कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीची व्यवस्था अजून असायला पाहिजे? यामध्ये कर्मचाऱ्याच्या बद्दल बोलायचं झाल्यास अमरावती आगारात जवळपास चालक आणि वाहक मिळून 240 कर्मचारी कार्यरत आहे. तसेच 18 वाहतूक नियंत्रक कार्यरत आहे. याशिवाय मेकॅनिकल स्टाफ आणि प्रशासकीय कर्मचारी सुद्धा कार्यरत आहे. यामध्ये आपल्या अमरावती बसस्थानकावर जे चालक वाहकांचे विश्रांतीगृह आहे, चालक वाहकांच्या विश्रांतीगृहामध्ये बाहेर गावून येणारे जे मुक्कामी राहणारे लोक असतात त्यांच्याकरिता प्राधान्याने ते उपलब्ध करून देण्यात येते. त्यामध्ये संडास, बाथरूम आणि एका कोपऱ्यात लंच टेबलची, डिनर टेबलची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. तिथे नियमितरित्या साफसफाई सुद्धा ठेवण्यात येते. अतुल सिंह राजपूत, ST बुक स्टॉलर, अमरावती. तो 25 करोड़ के निधि में हमारा बस स्टैंड बहुत अच्छी तरीके से और डबल, आज जो इसकी कैपेसिटी 12 प्लेटफॉर्म की है, ये 25 प्लेटफॉर्म तक की कैपेसिटी का होने वाले जा रहा है. और ये प्लेटफॉर्म बहुत ही आधुनिक तरीके से इसको बनाने की मंशा शासन की है. और मैं समझता हूँ कि यहाँ पे शासन ने जो प्रवासियों के लिए जो कार्य कर रहे हैं उसकी सुविधा के अनुसार उन्होंने इसका मुद्रीघर और
वॉशरूम वगैरह इन्होंने अच्छे तरीके से बनाना चाहिए, क्योंकि प्रवासियों को यहाँ पे सबसे ज़्यादा होती है कि हाथ मुंह धोना और थोड़ा सा सवेरे सवेरे बहुत पानी की और इसकी सुविधा होना उनको, तो वो जगह मिलती नहीं, वो एक होना। और दूसरा यहाँ के उपहार गृह है, बुक स्टॉल है, जनरल स्टोर वगैरह की जो है वो भी दुकानें व्यवस्थित रहने को ना, और उनको पर्यायी जगह मिलने को ना। और यहाँ पे प्रवासियों की सुविधा के हिसाब से अगर दूरध्वनि कक्ष और तुम्हारे ATM वगैरह दे सके तो वो भी ज़्यादा अच्छा रहेगा, क्योंकि प्रवासियों को ATM की बहुत ज़रूरत रहती है यहाँ पे, और ATM के लिए इधर उधर ढूंढते हैं प्रवासी लोग। और लेडीजों को भी के हिसाब से यहाँ पे एक अलग से पुलिस का कक्ष भी होना चाहिए, क्योंकि उनकी भी बहुत से प्रॉब्लेम रहते हैं यहाँ पे। मोनिश मिसाळ, चालक वरुड आगार. माझे म्हणणे असे आहे की हा जो निधी आलेला आहे याचा योग्य उपयोग करून प्रवाशांना योग्य असे बसस्थानक इथे उपलब्ध करावे अशी माझी शासनाला आपल्या मार्फत विनंती आहे. मी मोहित देशमुख, विभागीय सचिव, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, अमरावती विभाग. आता आपल्या माध्यमातून आम्हाला अशी माहिती मिळाली की अमरावती बसस्थानकासाठी जवळपास 25 कोटी रुपयाचा निधी आलेला आहे. त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयाचे आम्ही स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. आता अमरावतीचं जे मध्यवर्ती बसस्थानक आहे हे अमरावती रिजनचं सर्वात मोठं बसस्थानक आहे, आणि म्हणजे इथं संपूर्ण रिजनमधून, अमरावती रिजनच्या 4 जिल्ह्यातून म्हणा किंवा अर्ध्या महाराष्ट्रातून इथं बरेचसे टायमिंग इथं येत असतात. आणि मग संध्याकाळी चालक वाहक मुक्कामी राहतात. बसस्टँड बऱ्याच वर्षापासून जुनं असल्यामुळे त्याचा बराचसा भाग कोसळत आहे. काही वेळा तो कोसळून प्रवाशांच्या अंगावर सुद्धा पडला. तशीच परिस्थिती रेस्टरूमची सुद्धा आहे. रेस्टरूममध्ये चालक वाहकांना पुरेशा सोयी नाही, सवलती नाही. आणि विशेष सांगायचं म्हणजे हे बसस्टँड ज्या ठिकाणी सध्या आहे त्या ठिकाणाहून जर ते आतमध्ये इकडे डेपो आहे, त्या डेपोच्या मागच्या साईडची जागा प्रचंड जागा अशी म्हणजे खाली पडलेली आहे. तर समजा हे बसस्टँड तिथं न घेता थोडंसं जर मागच्या साईडने घेतलं तर पार्किंगसाठी मोकळी सुविधा होईल. त्यानंतर लोकांनाही जे टू व्हीलर सोडायसाठी येतात त्यांची समस्या दूर होईल, प्रवाशांना चांगली सेवा देता येईल. आणि प्लॅटफॉर्म मोठे बनवावे जेणेकरून गाडी लावताना अडचण येणार नाही. प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था चांगली असली पाहिजे. त्याच्यानंतर जे म्हणजे जसं मल्टीप्लेक्स सारखं जसं बनवता येईल, जितकं सुंदर बनवता येईल तितकं अधिकतम सुंदर बनवलं पाहिजे. अमरावती बसस्थानकाच्या नूतनीकरणासंदर्भात बऱ्याच जणांनी आपले अभिप्राय दिले, आपापली मतं नोंदवली. मात्र निधी येऊन काम सुरू झाल्यानंतरच नेमकं चित्र स्पष्ट होऊ शकेल. आपल्याला आमचा हा स्पेशल रिपोर्ट कसा वाटला जरूर कळवा. अमरावती मंडल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक करा.